या शुक्रवारी सिनेमागृहात बिनलग्नाची गोष्ट, आरपार आणि दशावतार असे 3 मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले। तगडी स्टारकास्ट असलेल्या या तिन्ही चित्रपटांमुळे मराठी बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा पाहायला मिळाली। बिनलग्नाची गोष्ट या सिनेमामध्ये उमेश कामत, प्रिया बापट, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक असे दिग्गज कलाकार आहेत। दुसऱ्या आरपार या चित्रपटात तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे हे कलाकार पाहायला मिळाले। तर दशावतार या सिनेमात दिलीप प्रभावकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे अशी कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे। या तिन्ही सिनेमांचं पहिल्या 2 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे। यापैकी दशावतार या सिनेमाने तर पहिल्या 2 दिवशी प्रचंड कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत। चला तर या तिन्ही सिनेमांची संपूर्ण कमाई विस्ताराने जाणून घेऊया। बिनलग्नाची गोष्ट या सिनेमाने पहिल्या दिवशी संत सुरुवात केली। या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 8 लाख रुपये कमवले। चांगले रिव्ह्यू आणि शनिवार यामुळे चित्रपटाने दुसऱ्या दिवशी चांगली कमाई करत तब्बल 22 लाख रुपये कमवले। अशा प्रकारे या सिनेमाची 2 दिवसाची कमाई 30 लाख रुपये झाली आहे। आरपार या सिनेमाबद्दल बोलायचे तर या सिनेमाने पहिल्या दिवशी 14 लाख रुपयाचा गल्ला जमवला आहे। हा सिनेमा तरुणाईच्या पसंतीस उतरलाय, त्यामुळे दुसऱ्या दिवशी या सिनेमाची सुद्धा कमाई वाढली आहे। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 26 लाख रुपये कमवले आहेत। अशा प्रकारे 2 दिवसाची या सिनेमाची कमाई 40 लाख झाली आहे। दशावतार या सिनेमाबद्दल बोलायचे तर सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। सिनेमाच्या जबरदस्त टीजर आणि ट्रेलरने प्रेक्षकांत खूप मोठे कुतूहल निर्माण केलं होतं। यामुळे दशावतार सिनेमा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी गर्दी केली होती। पहिल्याच दिवशी मुंबई, पुण्यातील अनेक थिएटर हाऊसफुल होते। पहिल्या दिवशी सिनेमाने वर्किंग डे असूनही तब्बल 70 लाख रुपयांची ओपनिंग दिली। अशा प्रकारे दशावतार हा सिनेमा या वर्षीचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला। यावर्षी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाने केली होती। त्याने पहिल्या दिवशी 60 लाख कमवले होते। दशावताराने हा रेकॉर्ड मोडला आहे। दशावतार चित्रपट लोकांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियावरही सर्वजण चित्रपटाची तारीफ करत आहेत। चित्रपटाची वर्ड ऑफ माउथ सुद्धा पॉझिटिव्ह आहे। चित्रपट समीक्षकांनी या सिनेमाला चांगले रिव्ह्यू दिलेत। यामुळे शनिवारी सर्वत्र चित्रपट हाऊसफुल चालला। मुंबई, पुणे आणि कोकणी भागात तर अनेक लोकांना तिकीटे मिळाली नाहीत। शनिवारी चित्रपटाने शुक्रवारच्या तुलनेत डबलपेक्षा जास्त कमाई केली आहे। शनिवारी चित्रपटाने तब्बल 1 करोड 60 लाख रुपये कमवले आहेत। अशा पहिल्या 2 दिवसातच सिनेमाने 2 कोटी 30 लाख रुपये कमवले आहेत। यावर्षी एका दिवसात 1 करोड रुपये कमवणारा दशावतार हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे। रविवारीही चित्रपटाने बंपर ओपनिंग घेतली असून सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड झळकले आहेत। अनेक लोक निर्मात्यांना चित्रपटाचे शोज वाढवायची विनंती करत आहेत। निर्मात्यांनीही प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता शोजची संख्या वाढवली आहे। त्यामुळे रविवारीही चित्रपटाची कमाई खूप मोठी असणार आहे। त्यामुळे पहिल्या 3 दिवसात सिनेमा 4 कोटीचा टप्पा सहज गाठू शकतो। मराठी चित्रपट सृष्टीसाठी ही खूप चांगली बाब आहे, कारण यावर्षी मराठी चित्रपटांची कमाई खूप साधारण राहिली आहे। टॉप 3 चित्रपट पाहिले तर जारण, गुलकंद आणि आता थांबायचं नाही या 3 चित्रपटांची कमाई 8 करोडच्या आसपास राहिली आहे। दशावतार सिनेमाची क्रेज बघता हा सिनेमा 10 करोडचा टप्पा सहज गाठू शकतो। तर ही होती दशावतार सिनेमाची पहिल्या 2 दिवसाची कमाई। येणाऱ्या दिवसात चित्रपट तिकीट खिडकीवर कसा प्रदर्शन करतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। आम्ही वेळोवेळी तुम्हाला या चित्रपटाच्या कमाईचे अपडेट्स देतच राहू। बाकी तुम्हाला चित्रपट कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटांच्या निगडीत अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।